खरीपाच्या संदर्भात काय आढावा केला आहे आणि पाणी टंचाईची काय परिस्थिती? खरीपाच्या हंगामाची आज आम्ही आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये अनेक सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वेगळ्या वेगळ्या सूचना आल्या होत्या, त्या ऐकून घेतल्या. त्याच्यामध्ये पीक विमा असेल, खताचा आहे, युरियाचा असेल, अशा अनेक विषयांवर चर्चा करून कलेक्टर साहेबांना आणि यांना, आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तो इरिगेशन आणि एमएससीबीचा काय होतं की अनेक वेळेस पाणी येते आणि इरिगेशन एमएससीबीच्या माध्यमातून त्याचाही आम्ही पुन्हा ते कोऑर्डिनेशन करायला सांगितलेलं आहे की यापुढे थोडंसं इरिगेशन आणि एमएससीबी या दोघांनी कोऑर्डिनेट करावं. एमएससीबीच्या विरुद्ध आम्ही एक मुंबईला बैठक लावतो, ज्यामध्ये सर्व अधिकारी आणि सर्व, कारण की इकडे काय फुल टाइम एसी नसल्यामुळे थोडंसं तर ते एक फुल टाइम एसी इकडे देण्याकरता आणि त्या पद्धतीने विहीर अधिग्रहण टँकर याच्या संदर्भाने काय आहे? परिस्थितीचा त्याचा आढावा अजून आलेला नाही, तर येईल तो आल्याबरोबर त्याच्यात कारवाई करू. खताचं कसं नियोजन करताय? खताचं जर कोणी साठेबाजी करत असेल किंवा लिंकिंग 1560 मेट्रिक टन फक्त नांदेड जिल्ह्याला खत आलाय, जेव्हा की 26,000 मेट्रिक टन यायला पाहिजे. खत पण येईल, नाही येणार असं नाही आहे. कारण की मध्ये या वॉरमुळे अनेक ठिकाणी कारखान्यांना जे रॉ मटेरियल लागते ते मिळालं नव्हतं. ते रॉ मटेरियल आता उपलब्ध झालेलं आहे. कारखान्याची खत निर्मिती होईल आणि खत येईल. खत यायला काय आपण पालकमंत्री म्हणून काम करताना या जिल्ह्यासाठी आता जो क्रॉप इन्शुरन्स मिळालेला आहे, हायएस्ट ऑफ महाराष्ट्र, हायएस्ट आहे महाराष्ट्रात नाही. आतापर्यंत कुठल्याच एवढा 900 कोटीच्या आसपास हा क्रॉप इन्शुरन्स मिळालेला आहे. आणि खरं तर मी कलेक्टर आणि कृषी विभागाच्या म्हणजे या दोघांचे कोऑर्डिनेशन आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काही म्हणजे अडचणी होत्या किंवा त्रुटी होत्या त्या ताबडतोब सॉल्व्ह केल्यामुळे एवढा मोठा विमा यावेळेस नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे. काय नेमकं असं घडलं सर की इतकं चांगलं लोकांचा फायदा तुम्ही करू शकता? फायदा करू शकला नाही. एक सरकारची भूमिका असं आहे की क्रॉप इन्शुरन्स मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी यामध्ये आवर्जून म्हणजे कर्डिले जे कलेक्टर आहेत, कारण की त्यांनी त्याचा पाठपुरावा कसं असते, याला पाठपुरावा करावा लागतो आणि कृषी अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये खालच्या लेवलने जर सगळ्यांनी काम केलं तर नक्कीच होते. आणि त्या पद्धतीने हे 900 कोटी रुपये आता आम्हाला उपलब्ध आहे. आमचे 23 कोटी नांदेडमध्ये देवरूख नाका येथे 23 कोटी मृत्यू झालेला होता. या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र गुत्तेदाराला जे आहे ते अभय देण्यात या ठिकाणी आले नाही. आपण कारवाई त्या दिवशीच मी आलो होतो, त्या दिवशी नेमकं, आणि त्या दिवशीच आम्ही गुन्हा दाखल करायला कॉम्पन्सेशन पण द्यायला लावलेलं आणि कुठल्याही प्रकारची त्याला सूट त्याच्यामध्ये मिळणार नाही. होणार आहे का? पण 100% गुन्हा दाखल इव्हन अधिकाऱ्यांवर पण होणार. तर आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टवर नांदेडला तुम्ही लक्ष देणार आहात? आज महाराष्ट्र दिन आहे, नवीन तालुके, नवीन अप्पर जिल्हाधिकारी पण येत आहेत. तर विभागीय महसूल आयुक्त असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल, पोलीस आयुक्तासाठी नक्कीच प्रयत्न करू, कारण की ज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला होता त्याच वेळेस मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती साहेब इकडे पोलीस आयुक्तालय आणा. दिवाळीला आहे गुड न्यूज नांदेडकर बघू देऊ चौकात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.